माननीय अध्यक्ष महोदय, मी आपणास व आपल्यामार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहेत। सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव संभाजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा अनंतराव पवार, अध्यक्षांची निवड। आहेत बसले आहेत, हां कॅबिन मध्ये आहेत। मग मी सुरुवात करू। माननीय सदस्यांना माहित आहे की महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) मधील तरतुदीस अनुसरून दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशानुसार राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक 9 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे। त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडवाचा प्रस्तावित लेखी सूचना सचिव 1 कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन मुंबई यांच्याकडे रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वाजण्यापूर्वीच पोहोचले अशा बेताने पाठविण्यास अवगत करण्यात आले। उपरोक्त पार्श्वभूमीवर माननीय अध्यक्षांच्या निवडीकरिता विहित कालावधीत 3 नामनिर्देश पत्र प्राप्त झाली आहेत। आता देवेंद्र फडणवीस विधानसभा यांनी आपला प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी आपला प्रस्ताव मांडावा। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, बघा ना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो। प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे। होय ते बहुमत आहे। होय ते बहुमत एक मताने प्रस्ताव संमत झाला। काही पुढे काय?